नमस्कार, मी विशाल रांगणकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये। बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला की मला आयुष्याचा पर्पज काय आहे, आयुष्यात काय करायचं आहे हे समजत नाहीये। कोण म्हणतं मला जेवढ्या पटकन आजार पकडतात तेवढ्या पटकन माझ्या आत्मतनं ते जात नाही, खूप हैराण व्हायला होतं। कोण म्हणतं मला आतल्या आत अस्थिरता वाटते, भीती वाटते, मी असुरक्षित असल्यासारखं मला वाटतं, मला आयुष्यात डिसिजन घेता येत नाही। याचं एकच कारण आहे, या सर्व प्रॉब्लेमचं एकच कारण आहे की तुम्ही स्वतःशी कनेक्ट नाही आहेत। या निसर्गाची जी फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीला तुम्ही मॅच नाही आहे, तुम्ही जोडले गेलेले नाही आहेत, तुम्ही वेगळे झालेले आहेत। आणि हेच स्वतःशी कनेक्ट कसं व्हायचं, या निसर्गाच्या अवस्थेशी जुळून कसं घ्यायचं, मॅच कसं व्हायचंय, ह्यावरतीच हा व्हिडिओ आहे। तर मग चला अधिक वेळ न दवडता व्हिडिओ सुरू करूया। फ्रेंड्स, आपल्याला जर स्वतःशी कनेक्ट व्हायचं असेल तर आपल्याला 3 गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे। हे निसर्गाची फ्रिक्वेन्सी तेव्हाच जागृत होईल जेव्हा आपण निसर्गाच्या फ्रिक्वेन्सीला मॅच होण्याचा सराव करू। आणि ह्याच्यातली पहिली प्रॅक्टिस आहे, पहिला सराव आहे तो म्हणजे शांत राहण्याचा। ज्या वेळेला आपण शांत राहतो त्यावेळेला आपल्यामधून अट्रॅक्शनचे व्हायब्रेशन्स पॉवरफुल होतात। तुम्ही निरीक्षण केलं असेल की एखादा शांत जर व्यक्ती असेल तर त्याच्या सहवासात राहायला आपल्याला आवडतं, त्याच्याशी बोलायला आवडतं। परंतु त्या ठिकाणी एक वायफळ गप्पा मारणारा, जाम बडबड्या असेल, नको ती डोके खाणारी बडबड करत असेल तर त्याच्यापासून आपण दूर जातो, आपल्या डोक्याला शॉर्ट होतो। हेच फरक आहे। ज्या वेळेला आपण शांत राहतो त्यावेळेला आपल्यातली अट्रॅक्शन पॉवर वाढते आणि आपण आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करायला सुरुवात करतो। मग ती आरोग्य असो, हेल्थ असो, रिलेशनशिप असो, समृद्धी असो, ही निसर्गाची अवस्था आहे। आणि आपलं अट्रॅक्शन जर पॉवरफुल करायचं असेल तर आपल्याला शांत व्हायला पाहिजे। मग त्याच्यासाठी करायचं काय आहे, 5 मिनिटं रोज शांत बसायचं आहे, प्रसन्न अवस्थेत बसायचं आहे। त्यावेळेला कुठलाही विचार करायचा नाहीये, कोणाशी बोलायचं नाहीये, सोशल मीडियावर राहायचं नाहीये, टीव्ही बघायचं नाहीये, फक्त स्वतःला वेळ द्यायचा आहे, शांत राहायचं आहे। त्याच्याने आपण निसर्गाची फ्रिक्वेन्सी जागृत करायला लागतो, आपली अट्रॅक्शन पॉवर वाढवायला लागतो। दुसरी प्रॅक्टिस, दुसरा सराव करायचा आहे तो म्हणजे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींवरनं चुकीचे निर्णय घ्यायचे नाहीये, अनिर्णय अवस्थेत स्वतःला ठेवायचं आहे जास्तीत जास्त। ह्याने काय होणार मित्रांनो, लक्षात घ्या की निसर्गाची जी अवस्था आहे ती क्रिएशनची अवस्था आहे। आपण झाडाचं फूल तोडलंय, झाडाचं पान तोडलेलं आहे किंवा फांदी कापलेली आहे तर झाड वाद घालत बसत नाही किंवा त्यांनी तो निराशेत जात नाही किंवा काही चुकीचे त्याच्यावरती परिणाम होत नाही, कारण त्याला स्वतःची आंतरिक अवस्था माहिती आहे की माझी अवस्था क्रिएशनची आहे, मी परत स्वतःची निर्मिती करू शकतो, जे माझ्या आतमध्ये बिघडलेलं आहे त्याला मी सुधारू शकतो। आणि हीच अवस्था आपल्यामध्ये देखील असते। आपल्यामध्ये जर आपलं हाताचं बोट कापलं गेलं तर ते परत भरतं, आपण केस कापले तर ते परत येतात, परत वाढायला लागतात। परंतु जिथे आपण छोट्या छोट्या जे काही फेलियर्स आहेत किंवा असे जे आपल्या अपेक्षा विरोधी गोष्ट आहे त्याच्यामध्ये जर काही छोटीशी गोष्ट आपल्याला दिसली तर आपण त्याच्याने घाबरतो आणि चुकीचे निर्णय ठरवतो। एक्झाम्पल देतो साधं, बघा, सर्दी होणं हे नॅचरल आहे, सर्दी होणं हे नॅचरल आहे ऋतू बदलल्यावरती। परंतु ज्या माणसांना सर्दी सहजासहजी जात नाही ते सर्दी आल्यावरती लगेच त्याच्यावरती डिसिजन घेतात, अरे आली रे आली, आता तर माझा नाक सुजवूनच ही जाणार, मला सायनसचा त्रास देऊनच ही जाणार, मला खूप सतवणार आहे। किती त्रागा करतात, अरे सर्दी आली ठीक आहे, ती जाईल ना, तुझ्या आतमध्ये क्रिएशनची अवस्था आहे। परंतु नाही, आपण छोट्या छोट्या गोष्टींवरना निर्णय घेतो की हे आता माझी वाट लावून टाकणार आहे, आता माझं असंच वाईट होणार आहे, आता मला डॉक्टरचा धावा करायला लागणार आहे, आता हे होणार, आता ते होणार। आणि आपण ह्या बिलीफनी, ह्याच इमोशन्सनी
जो घेतलेला निर्णय आहे त्याचेच व्हायब्रेशन्स या युनिव्हर्सल्स मध्ये सोडून युनिव्हर्सल्स मधनं आपल्याला तसाच रिस्पॉन्स मिळतो. त्याच्यामुळे ऋतू बदलल्यावरती जी माणसं आजारी पडतात त्यांच्या आतमधून आजार सहजासहजी जात नाही. मला तर आठवत नाहीये की सर्दी काय असते आणि त्याचा त्रास काय असतो, कारण मी निसर्गाशी एवढा कनेक्ट झालेलो आहे की मला सर्दी माहीतच नाही. याचा अर्थ मला काय नाक चोंदत वगैरे नाही का? हा, कधी जास्त थंडी असली किंवा पावसाळा असला तर माझं नाक चोंदतं, परंतु त्याच्यावरती त्रागा नाहीये, कारण निसर्गाचीच अवस्था माझ्या आतमध्ये आहे हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे जे आलेलं आहे ते निघून जाणारच आहे ह्याची देखील खात्री आहे. सो तुम्ही पण ही अनिर्णयाची अवस्था म्हणजे चुकीच्या निर्णयाची अवस्था आपल्यामधनं सोडून द्याल, स्वतःला एक सकारात्मक रिस्पॉन्स द्याल, तर तुमच्यामध्ये डेफिनेटली ती निसर्गाची क्रिएशनची अवस्था, बिघडलेल्या गोष्टी सुधारण्याची अवस्था जागृत होते. ती तुमच्या सेल्समध्ये जागृत होते आणि त्याच प्रकारे तुमच्या आयुष्यात रिझल्ट येतात. आणि फ्रेंड्स, जी तिसरा सराव करायचा आहे तो म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त वेळ निसर्गाशी कनेक्ट होण्यात घालवायचा आहे. हे फार सोपं आहे. याच्यासाठी एखाद्या ठराविक लोकेशनला जायची गरज नाहीये. निसर्गाशी ज्या वेळेला आपण कनेक्ट होतो त्यावेळेला निसर्गाचे जी क्वालिटीज आहे ती आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागते. मग करायचं काय? आपण नेहमी जे आकाश बघतो त्या आकाशाकडे एकटक बघत राहायचं आहे. त्या आकाशाकडे नीट ऑब्झर्वेशन करायचं आहे. कुठलाही विचार न करता त्या आकाशाकडे बघत राहायचं आहे. ज्या एखादं झाड आपल्याला दिसलं तर त्या झाडाकडे एकटक बघत राहायचं आहे. त्या वेळेला कुठलाही विचार करायचा नाहीये. किंवा उगवत्या सूर्याला बघू शकता. उगवत्या सूर्याला जमत नसेल तर मावळत्या सूर्याला देखील तुम्ही एकटक बघत राहायचं आहे. त्याचं ऑब्झर्वेशन करत राहायचंय. काही विचार करत नाही राहायचंय, फक्त बघत राहायचंय. ह्याच्यामुळे काय होतं की तुमच्यामध्ये निसर्गाची फ्रिक्वेन्सी, निसर्गाची क्वालिटी तुमच्या आतमध्ये येते. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या आतमध्ये 50 ट्रिलियन सेल्स आहेत. ज्या पेशीज आहेत त्या आपण जे काही बघतोय, ज्या गोष्टीकडे बघतोय आणि ज्या भावनेने बघतोय त्याच प्रकारची एनर्जी क्रिएट करते, त्याच प्रकारे त्या गोष्टीला चार्ज करते. ज्या वेळेला तुम्ही एकटक निसर्गाकडे बघायला लागता, मग आकाश असेल, मावळता सूर्य असेल, झाड असेल, समुद्र किनारा असेल किंवा कुठलाही निसर्गाचं लोकेशन्स असेल, जस्ट तुम्ही बघत राहायचं आहे, त्यावेळेला तुमच्या 50 ट्रिलियन सेल्स चार्ज होतात आणि तुम्ही ज्या गोष्टीकडे बघितलेलं आहे ती गोष्ट सुद्धा चार्ज होते आणि त्याची फ्रिक्वेन्सी आणि तुमची फ्रिक्वेन्सी मॅच व्हायला लागते. आणि हेच कारण आहे की आपण ज्या वेळेला एखाद्या हॉलिडेजला म्हणजे सुट्टीच्या वेळेला गावी गेल्यानंतर त्या निसर्गात गेल्यावरती आपल्याला बरं वाटतं, बोलतो यार लाईफ चांगली आहे इकडची, गावची लाईफ बरी आहे. गावची लाईफ बरी का आहे? कारण निसर्ग तिकडे जास्त आहे आणि निसर्गाच्या फ्रिक्वेन्सीला आपण मॅच होतो, त्यामुळे आपण देखील चांगले स्वस्थ राहायला लागतो. मग हीच गोष्ट जर आपण नेहमीच्या रुटीन मध्ये करायला लागू तर त्याच प्रकारे आपल्याला एक स्वस्थता जाणवायला लागेल, एक सुरक्षितता जाणवायला लागेल. ज्या लोकांना पण असुरक्षिततेत अस्वस्थ असल्यासारखं वाटतं त्यांनी ही टेक्निक तर डेफिनेटली करायची आहे. तर फ्रेंड्स, स्वतःशी कनेक्ट होण्यासाठी पहिलं काय करायचंय? शांत अवस्थेत स्वतःला ठेवायचं आहे. दुसरं काय करायचंय की अनिर्णयाचा डिसिजन म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरनं चुकीचे निर्णय घ्यायचे नाही. आणि तिसरं, स्वतःला निसर्गामध्ये जास्तीत जास्त ठेवायचं आहे. एकटक आकाशाकडे बघायचंय, झाडाकडे बघायचंय, मावळत्या सूर्याकडे बघायचंय. कुठलाही विचार न करता त्या अवस्थेत 5 मिनिटं राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही प्रॅक्टिस जर तुम्ही करायला सुरुवात कराल तर तुम्ही अस्ती स्वतःशी कनेक्ट व्हाल. आणि ज्या वेळेला तुम्ही स्वतःशी कनेक्ट व्हाल त्यावेळेला निसर्गाची फ्रिक्वेन्सी तुमच्या आतमध्ये जागृत होईल. त्यावेळेला तुम्हाला आयुष्यात पर्पज शोधायची गरज पडणार नाही. त्यावेळेला महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्हाला अस्वस्थ वाटणार नाही, तुम्हाला असुरक्षितता जाणवणार नाही. आयुष्यात तुम्हाला जी भीती एक वाटते ती जाणवणार नाही.
तुम्हाला छोटे छोटे आजार त्रास देणार नाही किंवा मोठे जरी आजार झाले तरी तुम्ही त्याच्यामधनं बरोबर बाहेर पडाल. आणि जी समृद्धी ज्याला आपण म्हणतो ती देखील एक निसर्गाचाच भाग आहे. तो निसर्गाचा भाग, तो निसर्गाची समृद्धीची अवस्था तुम्ही आपल्या आतमध्ये अट्रॅक्ट करायला सुरुवात कराल. तुमची अट्रॅक्शन पॉवर वाढायला लागेल. तर मित्रांनो, आजपासूनच या गोष्टीची प्रॅक्टिस करा आणि आपल्या आयुष्यात समृद्धीचं, सक्सेसचं आणखीन एक स्रोत जागृत करा. अप्लाय करणं महत्वाचं आहे. चॉईस तुमची आहे. तोपर्यंत आज्ञा मागतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. जे लोक नवीन बघतायत त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि अशाच लेटेस्ट व्हिडिओजची माहिती मिळवा. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.